गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे जरा चिल करतोय. खूप स्लो काम चालू आहे. तर आज मी बनवले आहे आपले पळी पापड असतात ना साबुदाण्याचे, ते बनवले. तर त्याच्यामुळे मला जरा ब्लॉग स्टार्ट करायला आज उशीर झाला आहे. आता चिप्स खाते, तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये. आणि ब्लॉगची तर स्टार्ट झाली आहे. आता बघूयात काय काय होतं काय काय नाही. तोपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हे गाईज आज सॅटर्डे आहे, तर आज मी बनवत आहे चिप्स, खात आहे चिप्स. उपवासामुळे आणि साबुदाणा बनवायचं बाकी आहे अजून. आज काहीतरी मी वेगळं काम केलं आहे, त्याच्यामुळे जरा उशीर झाला आहे आज मला ब्लॉगचे स्टार्ट करायला पण आणि आता जेवायला पण. घरात काही बनवणं, पापडं कुरड्यासारखे वाळवणं करणं म्हणजे हा पसारा भोगणं. हा पसारा बघून शकता तुम्ही. आता मला तो सगळं आवरायचं आहे. तर तुम्ही पसारा बघितलं तर तुम्हाला आवरायचं. मी झोपली होती, झोपेतून उठली आणि 3 वाजेपर्यंत जेवणच चाललं माझं. साबुदाणा खिचडी खाल्ली होती आणि थोडं दही खाल्लं. तर दही आणि झोप लागते पटकन आणि झोप पण एवढी काही चांगली झाली नाही माझी. पण तो उठली आहे, कामं पडले सगळे माझ्या छातीवरती. तर ते आता धुते, सगळं आवरते आणि मग पुन्हा ऐकते. हे गाईस, तर संध्याकाळी आम्ही ना निघालो होतो बाहेर आउटिंगसाठी. हे गाईस, तर दिवसभर मी खूप थकली होती. त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला म्हटलं की आज तू जरा आराम कर, मी तुला बाहेर नेतो. तर आम्ही असं बाहेर एका खानावळ होती, खानदेशी होती, तिथे आम्ही जेवायला गेलो होतो. तिथे बघा डाळबट्टी घेतली होती 1 प्लेट आणि पनीरची भाजी, चपाती.